सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। जीवदानी बामणडोंगरी संघाला रिप्रेझेंट करत असताना स्ट्रायकर आपल्याला संदेश गोंधळी, नॉन स्ट्राइक एंडला तकदीर पाटील ही सलामीची जोडी पाहायला मिळते। तर शशिकांत स्पोर्ट दिघोडे संघाच्या वतीनं पहिले षटक हाताळण्यासाठी दिघोडे संघाचा वेगाचा अस्त्र, कित्येक वर्षाचा दांडगा असा अनुभव असलेला गोलंदाज निवृत्ती पाटील दाखल होतात गोलंदाजी करण्यासाठी। एक मोठं बॅटल, एक मोठी मॅच, एक मोठं युद्ध क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्हाला हे रंगताना पाहायला मिळेल, कारण ही मोठी मॅच आहे आणि तेवढेच सर्व प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच सुद्धा एन्जॉय करतात। त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात। वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये जिथं या डावाला सुरुवात होते। निवृत्ती पाटीलचा हा बॉल डिफेन्स पद्धतीने खेळून काढला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, सिंगल रन्स कंप्लीट केली जाते। शशिकांत स्पोर्ट दिघोडे म्हटल्यानंतर हे नाव वाळ्यासमोर अनेक प्रेक्षकांना खरं तर विश्वजित ठाकूर या खेळाडूची अपेक्षा होती, पण आज विश्वजित अब्सेंट आहे आणि तरी सुद्धा शशिकांत स्पोर्ट दिघोडे हे नाव आल्यानंतर आणखीन एक आदर्श सरपंच ज्यांनी दिघोडेच्या राजकारणी पटलावर 56 वर्ष आपली कारकीर्द गाजवली अशी कीर्तिदादा ठाकूर यांचा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय। या बेलचा फटका जरूर चांगला आहे, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला। इनफिल्डला भेदून शेवटच्या क्षणाला डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा। शांत आणि संत अशा स्थितीमध्ये सध्या जीवदानी बामणडोंगरी संघ आणि आज सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी या संघ या नावानं बामणडोंगरी संघ खेळतोय। अकुटप्याचा बॉल थोडासा खालीच राहिला, कनेक्ट झाला नाही आहे, त्यामुळे तकदीरचा फटका फसला गेला। बॅटचा ट्रो ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला। सिद्धार्थ नाव आल्यानंतर राजेंद्र दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि गत वर्षामध्ये अनेक रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये राजेंद्र दादा पाटील आणि अनुप दादा पाटील यांच्या माध्यमातून संघ नेहमी पॅक केला जातो। या वेळचा हा फटका जरूर चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं फटका खेळून काढला। सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जातं आहे आणि या चेंडूवर सुद्धा मिळाल्या जातील त्या 2 धाबा। 5 धाबा धापटला लागले गेल्यात। निवृत्ती पाटील यांचं षटक चालू आहे। आत्ताच रायगड 40+ प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करणारे निवृत्ती पाटील कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव आहे, एक मुरलेला कसलेला गोलंदाज आहे। फटका जरूर आहे चांगला आणि इनफिल्डच्या वरतून यावेळी फटका प्रॉपर येतोय। या मॅच मधील पहिल्या सत्रातील हा पहिला चौकार आलाय तकदीर पाटीलच्या बॅटमधून। 9 धावा धापटला लागले गेल्यात। दुपारचं सत्र चालू आहे। 2 सामने जिंकलेत भैरवनाथ धोतुम परेश ठाकूरच्या संघानं आणि त्यानंतर ही आपण मॅच आपल्या समोर आलाय। यावेळी त्याच्या स्लॉटमध्ये फटका जरूर चांगला आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू निघून चाललाय। बॅक टू बॅक तकदीर पाटीलच्या बॅटमधून आलेला आणखीन एक धुव्वादार चौकार। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या बिनबाद 13 धाबा। अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये जाऊन अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करणारा जीवदानी बामणडोंगरी संघ आज खेळताना दिसतोय। भिवंडी ते धर्मराजा चस्कामध्ये सुद्धा सुपर 8 मध्ये हा संघ दाखल झाला। काल वळपच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मिनी वानखेडे या खरं तर क्रीडांगणामध्ये शेवटचा अंतिम सामना मुरबी संघाच्या विरुद्ध जरी पराभूत झाला असला, जवळजवळ सकाळचे 3-3:30 वाजता हा संघ तिथे खेळून दाखल झाला आज जासेच्या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी। त्यामुळं प्रचंड खरं तर चर्चेमध्ये असलेला संघ आहे आणि त्यांना फाईट देतोय सध्या शशिकांत स्पोर्ट दिघोडे। गोलंदाज दाखल होत्यात। दुसरं षटक हाताळण्यासाठी आयुष कोळी आले, एक नामवंत गोलंदाज। अकुटप्याचा बॉल डावखऱ्याचा हा ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं अप्रतिम फटका खेळून काढला। नटराज स्टाईलनं फटका सजवला, मिळाल्या गेल्या त्या बॅट्समन संदेश गोंधळीला 4 धावा। 17 धावा धापटला लागल्या गेल्यात। ही ओळख आहे संदेश गोंधळीची
3-4 षटकं खेळायची आणि आपल्या संघासाठी 40, 45, 50 धाबा बनवायच्या. गत वर्षामध्ये आपण पाहिला, यंदाच्या हंगामामध्ये तिसाई मरुआईच्या सह गव्हाणच्या क्रीडांगणामध्ये कामोडी संघाच्या विरुद्ध वेगवान अर्धषटक त्याच्या बॅटमधून आलं होतं. एक नामांकित असा फलंदाज आहे. यावेळचा हा फटका खेळायचा होता, बॅटला ब्रश करून पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल रन्स मिळेल. पण त्याच्या समोर आयुष कोळी सुद्धा तेवढाच एक चर्चेमधला गोलंदाज. फार कमी वयामध्ये तालुका निहायमधून खेळत असताना उरण तालुक्याला ज्यानं रिप्रेझेंट केलाय आणि एक नेहमीच चांगलीशी गोलंदाजी करणारा हा आयुष कोळी आहे दिगुडे संघाचा. समोर आता तकदीर पाटील येतोय, एक आणखीन एक इन्फॉर्म मध्ये असलेला बॅट्समन आणि साऱ्या क्रीडांगणामध्ये त्याच्या नावावर सुद्धा बाईक राहिल्यात, त्यामुळे तकदीरचं नाव सुद्धा चर्चेमध्ये राहिलं आहे. आणि त्याला फाईट सध्या करतो दिगोडे. गत हप्त्यामध्ये पाहायला गेलं तर न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब दासईच्या स्पर्धेमध्ये दिगोडे संघानं पराभूत केलं होतं बामणडोंगरी संघाला, त्यामुळे कॉन्फिडन्स त्याचा दिगोडे संघाचा वाढला असेल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय उलट्या दिशेनं चेंडू अडवण्याचा. तिथे शेवटच्या क्षणाला योगेश कोळीनं हा चेंडू अडवलाय. मिळाल्या गेल्यात त्या 2 धाबा. या दिगोडे टेनिस क्रिकेटचा द वॉल किंवा खरं तर दिगोडे संघाचा क्षेत्ररक्षण काळातील पाठीचा कणा म्हणून योगेश कोळीकडे आपण पाहतोय, ज्यानं केलं डायरेक्ट हिट. तकदीर पाटीलची घेतलेली विकेट अजून डोळ्यासमोर आठवते आणि तिथून बामणडोंगरी संघाला सेमीफायनलला गमावं लागलं होतं. ती खरं तर डायरेक्ट थ्रो योगेश कोळीचा चर्चेमध्ये राहिलाय. हलक्या हाताने हा चेंडू ग्लान्स करायचा होता, पण सिंगल रन्स मिळेल. तिथं आपल्याला प्रणील पाहायला मिळतात, ज्यांना चेंडू अडवला. लेग बायस परिणामी मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धाव पटलावर धाबा लागल्या जातील. त्या 21 धाबा 21 रन्स. दिघोडे संघ सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतोय शशिकांत स्पोर्ट दिघोडे या नावानं. आणि आपल्याला एसटीच्या पाठीमागे अभिजित ठाकूर सुद्धा पाहायला मिळतात. फटका चांगला, पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर कव्हरच्या मधोमध चेंडूचा हा ड्राईव्ह केलाय. संदेश गोंधळी यासाठी ओळखला जातोय, रायगड ग्रामीण टेनिस मधील एक मोठं नाव आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार. 4 धावेनिशी धाव पटलावर धावा लागल्या गेल्यात त्या 25 धावा 25 रन्स. एक चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड केली आहे ती सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघानं. मागील 2 हप्त्या अगोदर आपण गेलात तर सर्वात रायगडमधील मोठी स्पर्धा जी 11 ते 12 दिवस चालत असते, किंजल ट्रॉफी. त्या ट्रॉफीमध्ये सुद्धा उत्कृष्ट फलंदाजाची सायकलच्या खेळाडूला मिळालाय, तो संदेश गोंधळी आहे आणि त्याच्या समोर सध्या गोलंदाजी करतोय आयुष. दुसरं षटक इथं समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या बॅटिंग करत असताना सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाच्या त्या बिनबाद 26 धावा. प्रचंड चांगली कामगिरी पाहायला मिळत असते ती बामणडोंगरी संघाची. आणि जो आपण जी खरं तर चर्चा केली बबन की सलग 3 वर्ष रायगडमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ म्हणून जीवदानी बामणडोंगरी संघाकडे पाहिलं जात आहे. आणि या पाठीमागं मग अमर म्हात्रे असतील, अनेक सारे खरं तर तुम्हाला या संघाचे पुरस्कर्ते पाहायला मिळत असतात. नशीब शेठ भोईर किंवा रवींद्ररावजी पाटील अनेक पुरस्कर्ते या संघाला लाभत असतात. आणि यंदाच्या हंगामामध्ये उरणचे दमदार आमदार महेशजी बालदी साहेबांच्या शुभ हस्ते या संपूर्ण संघाला ॲसिस कंपनीचे ब्रँडेड शूज सुद्धा देण्यात आले. त्यामुळं हा संघ चांगला आहे. मात्र त्याच्या समोर उरण तालुक्यातील एक तेवढाच बलाढ्य संघ आहे, तो म्हणजे शशिकांत स्पोर्ट दिघोडे. निवृत्ती पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि केने खरं तर एक नामवंत असं गोलंदाज, व्यावसायिक क्रिकेट अतिशय जवळून खेळलेत. संदेश गोंधळीचा चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक योगेश आला, त्याच्या हातातून चेंडू निसटणं कठीणच आणि मिळायला जाईल ती एकेरी धाव. आणि एकेरी धावेनिशी 27 धावा 27 रन्स धाव पटलावर लागत असताना आज करतो विश्वजित ठाकूर अब्सेंट आहे, पण मानगावमध्ये जाऊन आपल्या नावाची डंका त्या काय वेगळी सोडली आणि आज एक वेगळा रेकॉर्ड विश्वजित ठाकूरच्या नावावर राहिलाय. सलग 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम 2016 पासून ते 2024 चा काळ आहे. आणि सर्व भारतातील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याचं नाव चर्चेमध्ये आहे. पण सध्या आता चर्चा केली जाईल तकदीर पाटील या नावाची. त्याच्या बॅटमधून आला हा स्लॉक स्वीप आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं. मिळतील तकदीर पाटीलला त्या 6 धावा. 33 धावा धाव पटल्यावर लागल्या गेल्यात. आपण चर्चा करत होतो विश्वजित ठाकूर या नावाची. सध्या क्रीडांगणाच्या समोर चंद्रकांत ठाकूर जाताना पाहायला मिळतात. तसे टेनिस क्रीडमधील नेहमीच
एक मोठं नाव योगदान देणारे खरं तर चंद्रकांतजी ठाकूर या स्पर्धेला एन्जॉय करतात। षटकार आला निवृत्ती पाटील यांच्या विरुद्ध तकदीर पाटीलच्या बॅटमधून 33 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रो करण्याचा हा प्रयत्न जरूर होता। यष्ट्यांवर चेंडू कदाचित आदळला असता तर एक मोठी विकेट तकदीर पाटील बाद होऊ शकले असते। ही चर्चा सध्या यष्ट्यांच्या पाठीमागून अभिजित ठाकूर करतात। सिंगल रन्स इथून कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल रन्सनं धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 34 धावा 34 रन्स। ही पार्टनरशिप चांगली सध्या बिल्ड होत्या ती सिद्धार्थ 11 जीवदा आणि बामणडोंगरी संघाची। आणि सध्या डावखऱ्या त्याचे बॅट्समन समोर आलेत। संदेश गुंडळी यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळालेत। निवृत्ती पाटीलचा हा स्लोवर यॉर्कर पाहायला मिळाला। लोवर फुलटॉस चेंडू मात्र हाताळला होता। सिंगल रन्स मिळेल आणि या सिंगल रन्सनं धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 35 धावा 35 रन्स। क्रीडांगणचा आहे हुतात्मा मैदान झाशी आणि क्रीडांगणावर खंडोबा क्रिकेट क्लब झाशी आयोजित 2024 ही 2 दिवसीय ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना। 35 धावा धावपटला लागल्या गेल्यात। तकदीर पाटील सध्या स्ट्राईकला आलाय। आणखीन एक तडाखा, चेंडूला पाठवून दिले स्टँड अँड डिलिव्हर सीमारेषा पलीकडे तकदीर पाटीलच्या फेवरेट झोन मध्ये फटके येतात आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार। कम्मालीची बॅटिंग, 41 धावा धावपटला लागल्या गेल्यात। जिगदा आणि बामणडोंगरी संघाची एक यशस्वी आपण ही जोडी म्हणूयात जी सुरुवातीला जाते, धावा बनवत असते आणि गोलंदाजांचं कत्तल निर्मिती करत असते। निवृत्ती पाटीलच्या विरुद्ध आक्रमण केलंय त्यामुळे कदाचित या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर जाणवते शशिकांत स्पोर्ट डिगोडे संघावर। हलक्या हाताने खेळून काढला म्हणजे तकदीरनं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालाय। एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 42 धावा 42 रन्स। 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना सिद्धार्थ 11 जीवदा आणि बामणडोंगरी संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 42 धावा। धावा धावपटला लागल्या गेल्यात। केवळ कोळी येतात। प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा होते की यष्ट्यांच्या पाठीमागे अभिजित ठाकूर उभा आणि त्यातच षटक अजूनही येत नाही आहे ते म्हणजे क्रीडांगणाच्या आतमध्ये। कारण अभिजित ठाकूर एक बेस्ट ऑलराऊंडर आहे। 2014-15चा आपण काळ काढला तर दिघोडे टेस्ट क्रिकेटची कारकीर्द काय वेगळीच राहिली आहे। अनेक साऱ्या शृंखलेमध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा दिघोडे संघ याचं नाव सुद्धा चर्चेमध्ये राहिलं आहे आणि तेवढाच आता इन्फॉर्ममध्ये दिघोडे संघ सुद्धा आला। अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये चांगली कामगिरी करणारा हा दिघोडे गत हप्त्यामध्ये न्यू यंगस्टरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चॅम्पियन ठरलाय दिघोडे टीम। तकदीरचा फटका फसलाय, केवळ कोळीचा हा बॉल कनेक्ट करू शकले नाही आहेत पण बाल बचावलाय तो तकदीर, त्यामुळे सिंगल रन्स मिळेल आणि या सिंगल रन्सनं धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 43 धावा। 4थं षटक चालू आहे। आज नवीन अपकमिंग चेहरे तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये दिघोडे संघ लॉन्च करताना पाहायला मिळतोय। शशिकांत स्पोर्ट दिघोडे संघ अनेक वर्ष याच नावानं संघ खेळताना पाहायला मिळाला। आज विश्वजित नसला तरी सुद्धा चांगली क्षेत्ररक्षक चांगली खेळाडू घेऊन दिघोडे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। लॉट मध्ये पाहायला गेलं तर सर्वात मोठा संघ किंवा एक ताकदवर संघ म्हणून जीवदा आणि बामणडोंगरी संघाकडे पाहायला जात आहे आणि त्यांच्या विरुद्ध सध्या विकेट सॅक्रिफाय करत तर ब्रेक थ्रूची चर्चा सध्या दिघोडे संघ करत असेल। पवन एखादी विकेट मिळवली तर कमबॅक करू शकतोय पण फटका चांगला आहे आणि याच ब्रेक थ्रूच्या पण चर्चा करत होतो आणि महत्वाचा विकेट मिळवून दिलाय केवळ कोळीनं। या मॅच मधील गोल्डन विकेट संदेश गोंधळी झालेत जेलबाद।
जी आपण चर्चा करतो तो विकेट मिळेल का दिघोडी संघाला, आणि ते काम करून दाखवले केवळ कोहलीनं. त्यामुळे अतिशय चांगली अशी वापसी करत असताना आपल्याला दिघोडी संघ पाहायला मिळाला. पहिला हादरा लागलाय तो म्हणजे धावसंख्या 43 वर. नवीन बॅट्समन, एक नवीन चेहरा आर्यन नाईक, उजव्या हाताचा एक विस्फोटक बॅट्समन जीवदानी बामणडोंगरी संघाचा दाखल झाला मैदानाच्या आत. फुल टॉस बॉल आक्रमण केलाय, फटका चांगला, क्षेत्ररक्षक योगेश कोहलीच्या डोक्यावरून एका टप्प्याने निघून जाईल. मिळतील 4 धाबा. आर्यन नाईक मैदानाच्या आतमध्ये जीवदानी बामणडोंगरी संघाचा नवा सितारा. नागझरीच्या क्रीडांगणामध्ये सलग 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याचा विक्रम याच आर्यन नाईकने केलाय आणि तो आता दाखल झालाय जासईच्या क्रीडांगणामध्ये खंडोबा क्रिकेट क्लब जासईची शृंखला खेळण्यासाठी. आणि त्याच्या बॅटमधून पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. धावपटला धाबा लागल्या गेल्या 47 धाबा, 47 रन्स. अकूट टप्प्याचा बॉल, यावेळी योगेश कोहली आणखीन एक हादरा लागलाय सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला. बॅट्समन आर्यन नाईक होईल झेलबाद. मागील 3 षटकांचा विचार केला तर थोडीशी गोलंदाजांवर चोप येत होती. निवृत्ती पाटीलचं षटक पहिला 13 धाबा दिल्या, आयुष कोहलीनं 13 धाबा दिल्या. त्यानंतर निवृत्ती पाटीलला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं होतं, त्याच्यावर 16 आल्यात. आणि हा नवीन चेहरा केवळ कोहली या षटकामध्ये आतापर्यंत त्याने 4 चेंडू हाताळलेत, 5 धाबा खर्च केल्यात आणि महत्वाचे 2 विकेट सुद्धा त्यांना मिळवून दिलेत. अतिशय चांगल्या रीतीनं खरं तर हा सामना रंगताना पाहायला मिळाला. आणि आपण सर्वजण असं म्हणतो की वेळेच्या आधी आणि नशिबाच्या जास्त कधीच कुणाला मिळत नाही, पण मेहनत हा असा शब्द आहे ना, जिथे तुम्ही प्रामाणिक मेहनत केलीत ना तर वेळेच्या अगोदर जे नशिबामध्ये लिहिलं नाही ना ते तुम्हाला मिळवून देण्याची धमक फक्त मेहनत शब्दात आहे. आणि ती सध्या मेहनत घेत असताना आपल्याला गोलंदाज केवळ कोहली पाहायला मिळतात. 4 चेंडूमध्ये अवघ्या 5 धाबा खर्च केल्यात, 2 महत्वाचे विकेट संदेश गोंधळी आणि त्यानंतर बाद केले आर्यनला. आणखीन एक डावखुऱ्या हाताचा विस्फोटक बॅट्समन उलविनोडमधील एक क्रिस गेल या नावाची करता वेगळी ओळख भारंदास मात्र आलाय. पहिल्या चेंडूवर आक्रमण करायचं होतं. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते केवळ कोहलीसाठी. काय कमालीची बॉलिंग केली या मुलानं, आज सर्वांना इम्प्रेस केलंय. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि आज मात्र आपल्या संघासाठी महत्वाच्या त्यांना 3 विकेट मिळवून दिल्यात. सुरुवातीचे 3 षटक विकेटसाठी खरं धडपड करत होता दिघोडी टीम आणि या एका षटकामध्ये 3 विकेट मिळवल्यात, त्या म्हणजे केवळ कोहलीनं एक गोल्डन षटक म्हणावं लागेल. आणि 5 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा, 3 महत्वाच्या विकेट. नवीन बॅट्समन डावखुऱ्या हाताची दाखल झालेत शुभम पाटील. आल्याला आक्रमण करायचं होतं पाठीमागच्या दिशेनं. यष्टिरक्षक आपल्याला अभिजित ठाकूर छोट्या पाहायला मिळालेत, त्यांनी या चेंडू अडवलाय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये, त्यामुळे निर्धाव तर हा चेंडू पाहायला मिळाला. या षटकामध्ये अवघ्या धाबा खर्च केल्या त्या गोलंदाज केवळ कोहलीनं. 5 महत्वाच्या विकेट मिळून दिल्या त्या 3 आणि चांगली वापसी संघाला मिळून दिली ती दिघोडी संघासाठी. अतिशय चांगलं असं खरं तर खेळ सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू आहे. पबड आपण मागील 3 षटकं पाहिली तर थोड्याशा धाबा जरूर आल्या होत्या. जवळजवळ विचार केला तर 43 धाबा मागील 18 चेंडूमध्ये कुठल्या होत्या त्या सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघानं केवळ कोहलीचं हे षटक पुन्हा एकदा वापसी युटर्न या सामन्यामध्ये आणून दिलंय ती दिघोडी टीमला. आणि आपण असं म्हणतो ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. याच करता मॅचमध्ये आता थोडीशी वेळ बदलून दिली ती म्हणजे केवळ कोहली या गोलंदाजांना थोडं स्पीडअप करा. वेळ कोणासाठी थांबत नाही. शेवटचे 6 बॉल नवीन गोलंदाज दाखल होईल, कारण घड्याळाची किटकिट तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची कटकट तुम्हाला लाईफ मॅनेजमेंट शिकवते. या मॅचमध्ये तुम्हाला मॅनेजमेंट करावे लागेल. येणारे शेवटचे 6 बॉल असतील या क्रीडांगणामध्ये. कालच्या दिवसापासून जर पाहायला गेलं तर 60, 65, 70 धावाचे सुताना पाहिल्यात. आणि आज हा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही रायगडमधील बलाढ्य संघ आहेत. एकमेकाच्या विरुद्ध अनेक स्पर्धा खेळलेत, अनेक सामने खेळलेत. एकमेकाचा खेळ त्यांना ठाऊक आहे आणि एकमेकाच्या विरुद्ध अनेक वेळा ते टाकलेत. त्यामुळे क्रीडांगण जरी वेगळं असले, स्पर्धा जरी वेगळी असले
तरी आज या मॅच मध्ये थोडीशी उत्कंठा जरूर जाणवते, कारण दिघवडी संघाची झालेली गोलंदाजी मध्ये झालेले खरं तर फेरबदल आज चर्चेमध्ये राहिलेत. संकेत कोळी आणि केनेक नवा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यापुढे होणारा सामना मानकेश्वर केगाव आणि त्यांना फाईट करेल कुंडे वहाळ समाधान वास्करचा संघ. आणखी 2 बलाढ्य संघ. संकेत कोळीचा पहिला चेंडू, त्यावर आक्रमण बामण डोंगरी संघाचा आखर तर रन मशीन आणि त्याच्या बॅट मधून आलेला हाय अँड स्ट्रॉंग सर्वात लांब लचक आलेला हा षटकार. त्रेपन्न धाबा, 53 रन्स. धावपटलावर धाबा लागले गेल्या. तकदीर मैदानाच्या आतमध्ये कळला आणि क्रीडांगणामध्ये तकदीरची बॅटिंग आपण पाहत असतो आणि अतिशय चांगला असा बॅट्समन आहे, इन्फॉर्म असा बॅट्समन आहे आणि त्याच्या बॅटमधून आता फटकेबाजी होताना पाहायला मिळाली. सर्वात खरं तर एक लोकप्रिय खेळाडू म्हणून तकदीर पाटीलची एक वेगळी ओळख, एक वेगळी झळक नेहमी क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळत असते. सुरुवात केली, संकेत कोळीच्या विरुद्ध आक्रमण केलंय. या वेळचा हा बॉल कदाचित बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, त्यामुळे सिंगल रन्स इथून मिळेल. जाऊन ना डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. तकदीरनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्या. पाठीमागच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता. कोणती धाव येत नाही. या षटकारानंतर थोडंसं दबाव टाकण्याचं काम केलं ते म्हणजे गोलंदाज संकेत कोळीनं. फुल टॉस बॉल तकदीरच्या समोर. आणखीन एक तडाखा, स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक मोठा फटका आलाय तकदीर पाटीलच्या बॅटमधून. हॅलो, 59 धाबा धावपटला लागले गेल्यात. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये योगेश कोहली आहे. त्याच्या मस्तकावर दस्तक देत सलग दुसरा षटकार आलाय तकदीर पाटीलच्या बॅटमधून. हॅलो, 16 बॉल 47 धावा. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उंचावल्या तकदीर पाटील साठी. कमालीची बॅटिंग त्यानं दाखवलंय. मागील 4 चेंडूवर त्याच्या बॅट मधून 3 षटकार आले. आणखीन एक तडाखा. आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक लागतंय तकदीर पाटीलच्या नावावर. एकदा जोरदार टाळ्या उंचावल्या. तकदीर बॅट आपण वरती करायची आहे. ही तर आजची बॅटिंग आहे आणि जिवदा आणि बामणडोंगरी संघाचा वाघ मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. आपण पाहू शकताय स्वतः तकदीर पाटील ज्यानं या खरं तर विकेटवर डोकं टेकलं आणि आज मला वाटतं या सीझन मधील पहिला अर्धशतक त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. या बेलचा बॉल थोडासा खाली सरआला, त्यामुळे डॉट बॉल जरूर येतोय. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 71 धाबा आणि 72 धाबांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे शशिकांत स्पोर्ट दिघोडी संघासमोर. एकदा बॅटिंग आवडली असेल तर तकदीर पाटीलसाठी जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. जो खरं तर खेळलाय आपल्या बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधून 17 चेंडू आणि 53 धाबा सिद्धार्थ इलेव्हन जिवदा आणि बामणडोंगरी संघासाठी आल्यात. आणि आपण असं म्हणतो ना की चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. कुणी किती बुडवण्याचा प्रयत्न केला ना तरी ती तरुण जाते. असं चांगलं काम करणारा खरं तर तकदीर पाटील. अतिशय चांगलासा हा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 71 आणि 72चं आव्हान आहे शशिकांत स्पोर्ट दिघोडे संघासमोर. आपण कुठेही जाऊ नका. एक मोठी मॅच आहे. उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील या संपूर्ण स्पर्धेला लीड करणारे एक उरण तालुक्यातील नामांकित सूत्रसंचालक आमचे गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे आप्पा यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद.
नमस्कार मंडळी. प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी वाटायला आली होती ती जीवदानी बामणडोंगरी या संघाला, आणि त्यानंतर त्याने केलेली फटकेबाजी. विशेष म्हणजे तकदीर पाटील याची फलंदाजी, लाजव फलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या सत्र बघितलं केवल कोळी याची गोलंदाजी आणि तकदीर पाटील याची फलंदाजी, या दोन गोष्टी प्रेक्षकांना मनमोहून टाकणार होती. आणि तकदीर पाटील जेव्हा जेव्हा या जासईच्या मैदानावर येते ना, त्या जासईच्या मैदानावर त्याची खुलून अशी होणारी फलंदाजी बघताना जासईचे तमाम प्रेक्षक त्याच्यावर खुश असतात. आणि आज तीच खेळी या मैदानावर केली, आणि ती खेळी करत असताना शृंखलेतील पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आल्या. 71 धावांचा काढलेला आणि 72 धावांचा पाठलाग आता मात्र दिघोडे संघाला करावा लागेल. शशिकांतपूर दिघोडे संघ हा सुद्धा ताकदवर संघ आहे. दोन संघामधील लढत आपण बघत आहे. दुपारचं सत्र आहे आणि सत्रामध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. योजना आखावी लागतील. अभिजित ठाकूर आहे. अभिजित ठाकूरला फ्रंटवर येऊन आता खेळावं लागेल. कदाचित त्यांची योजना काय ते सुद्धा आपण बघूया, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे. या मैदानानं अनेक जणांना ओळख करून दिलेलं आहे. असे मैदान जासईच्या मैदानावर आपण बघत आहोत. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित 2024 ही जबरदस्त अशी स्पर्धा, 2 दिवसीय स्पर्धा आहे. कालचा दिवस गाजवला तो चिर्ले संघानं, आणि आजच्या दिवसातलं कोण फायनलिस्ट होईल त्याच्याकडे आपलं लक्ष लागलं आहे. सलामीची जोडी दिघोडे संघाची 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये जाताना दिसत आहे. चांगली अशी स्पर्धा आपण इथं अनुभवत आहोत. कालपासून ज्याप्रमाणे UTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण नितेश पाटील कॅमेरामन आमचा आहे, आणि त्याने टिपलेलं प्रत्येक क्षणचित्र, प्रत्येक चित्र आपण आपल्या मोबाईलमध्ये बघत आहात. त्यांचंसुद्धा कौतुक करतोय. सूरज पाटील या UTC लाईव्हचे प्रोप्रायटर आणि उत्कृष्ट दर्जाचे समालोचक. प्रथमेश जोशी टेक्निकल टीम जे संपूर्ण हँडल करत आहे त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतोय. विघ्नेश पाटील, ही सर्व मंडळी. या स्पर्धेची नियमावली कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे, आणि आत्ता आपलं बघतोय बामणडोंगरी संघ जर उतरला आहे कंपल्सरी, ज्यांची जी ड्रेसिंगमध्ये एक टी-शर्ट वेगळा आहे, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी त्यांना आयोजकांनी दिली. म्हणजे जो 72 धावांचं लक्ष्य होतं ते आता दिघोडे संघासाठी 70 धावांचं लक्ष्य राहील प्रत्येकाला. कारण जासई संघाला कालसुद्धा आम्ही 2 धावांची पेनल्टी 2 वेळा दिली होती. ही स्पर्धेची काही नियमावली आहे. त्यानुसार बामणडोंगरी संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जातो आहे. जे लक्ष्य होतं 72 धावांचं, ते लक्ष्य येऊन टेपलं ते 70 धावांचं. 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात अभिजित ठाकूर आणि आयुष कोहली. अभिजित ठाकूर हे नाव या संपूर्ण उरण पंचक्रोशीमध्ये परिचित आहेत, आणि गोलंदाजीसाठी आला आहे संदेश गोंधली. परिचित नावं. टेनिस क्रिकेटमध्ये आत्ता ज्याप्रमाणे बदल होत आहेत, ज्या क्षमतेचे खेळाडू येतात ना, त्या क्षमतेचे खेळाडू आज या मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. संदेश गोंधीचा पहिला चेंडू. सॉरी, आदित्य पाटील. असं होत आहे. चला, गेम ऑनचा इशारा पंचाकडे. तर पहिला चेंडू. डावकृताचा गोलंदाज अतिशय चांगला वेगवान असा चेंडू पडल्यानंतर खूप वेगानं विकेट किपरच्या ग्लोव्हजमध्ये स्थिरावला चेंडू जातोय निर्धाव. आदित्य पाटील डावकऱ्याचा गोलंदाज. अप्रतिम अशी गोलंदाजी प्रत्येक शृंखलेमध्ये करते. वेळी गती परिवर्तन केलं तर स्लोवर डिलर टाकलं होतं. अतिशय चांगला प्रकारे चेंडू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून आलाय. चांगलं जालं विणलं होतं, त्या जाल्यामध्ये बरोबर अडकला होता. प्रयत्न सुद्धा छान होतं क्षेत्ररक्षकाचं, पण थोडासा प्रयत्न अपुरं पडले. 1 धाव मिळते संघाला. संघाची अकाउंट खोललं जातं आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा. बिनबाद 1 अभिजित ठाकूर. आता मात्र स्ट्राईक एंडला आलेले आहेत. हा सुद्धा मोठ्या ताकदीचा फलंदाज आहे. मैदान त्याच्या परिचय, मैदान अनेक मोठमोठ्या खेळल्या त्याच्या बघितल्या आहेत. नाईट मॅचमध्ये पहिल्यांदा जेव्हा पदार्पण केलं तर काय खेळला होता, आणि आज तीच खेळी त्याला करावी लागेल. सातत्याने अनेक वेळा मैदान तो गाजवत आहेत. यावेळी चांगला चेंडू, चांगला शॉट सिलेक्शन केलं आहे. खाली जागा, तिथं बॅट फिरवली स्क्वेअर लेग दिशेनं, त्या दिशेनं चेंडू फिरवला. आपल्या मनगटाची ताकद दाखवली. पहिल्या चेंडू ते खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्यानं आपलं अकाउंट खोललं आहे.
5 धावा धावपलकावं लागलं जातं. चांगले खेळाडू असतात ना, मोठमोठे खेळ अनेक शृंखला केलेले असताना माहिती आहे की ताकदीपेक्षा कधी कधी युक्तीसुद्धा महत्त्वाची असतं. बुद्धिमत्तेमध्ये खेळणारा हा खेळ आहे आणि तोच खेळ मात्र सध्या पहिल्या चेंडूवर खेळताना दिसलाय तो अभिजित ठाकूर. पुन्हा एकदा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, यावेळी हाफ टॅकर चेंडू होता पण पडल्यानंतर त्यांनी गती बदलली, दिशा बदलली, गती परिवर्तन सुद्धा केलं होतं या गोलंदाजानं. आदित्य पाटील चांगली गोलंदाजी करतो, एक चौकार जरी आला असला पण आपली विविधता त्याच्याकडे आहे. आणि आत्ता टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे विविधता नसेल, तुमच्याकडे वेगापेक्षा विविधता नसेल तर तुम्ही टिकू शकत नाही. ते करणं गरजेचं, तुम्हाला सातत्यानं प्रयास करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि करावा लागतो तो सराव. आणि सरावाच्या दिशेने बघितले की अभिजित सारख्या एका नामवंत खेळाडूला कसं बांधून ठेवलं आहे. एक चौकार मारला अभिजितने पण त्यानंतर 2 चेंडूवर फक्त 1 धाव दिली. हेच ती सफलता असते गोलंदाजी. त्याच्याकडे असलं तर वैद्युत गोलंदाजीमध्ये विविधता, त्याचे प्लॅनिंग आणि ज्याचे प्लॅनिंग सुपीक डोक्यातून जे प्लॅनिंग येत असताना सातत्यामध्ये जेव्हा उतरतं ना तेव्हा गोलंदाजी यशस्वी होत असतं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 6. यावेळी मोठा फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. दूरवरून क्षेत्ररक्षक आला काऊ रिजनमध्ये, सुंदर असा झेल टिपलाय आणि आयुष कोहलीची खेळी मात्र इथं 1 धावसंख्येनंतर समाप्त होत आहे. पहिला फलंदाज बाद होतोय. अडचणीमध्ये वाढ झाली ते दिगोडे संघाचे काही पहिले P1चं षटक ज्याप्रमाणे आदित्य पाटील यांनी टाकलं त्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 6. एक फलंदाज बाद झालाय आणि आता उरलेले षटकं बाकी असतील. 4-24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडूमध्ये उरलेल्या धावा त्यांना पूर्ण कराव्या लागतात, अर्थात 64 धावा. पुढला सामना असेल कुंडेवाल विपक्ष माणकेश्वर केगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. माणकेश्वर केगाव आणि कुंडेवाल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेच आपण नाणेफेकीसाठी या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आम्ही कव्हर करणार आहोत. आणि आता वाजलेत बरोबर 2:01 झाले आहे. म्हणजे दिशेनं या संघाचे अध्यक्ष माणिक शेठ म्हात्रे यांनी जे निर्देश दिले ते आम्हाला की ज्याप्रमाणे स्पर्धा कशी संपवायची त्या दिशेनं सध्या तरी आमचे पहिलं पाऊल लक्ष्मीच्या पावलानं आम्ही पाऊल टाकतो असं म्हटलं तर वागू नये. बघूया बॅक टू क्रिकेटकडे बोलूया. दुसरं षटक फेकण्यासाठी आला जीत खोत. नावातच जीत आहे, जय जयकार त्याच्या आहे. पण फलंदाजी केली होती ती यावेळीचा चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसला, तिथं फलंदाज होईल झेल बाद. मोठा मास. ज्यांच्याकडून फार अपेक्षा होती प्रेक्षकांना, कारण बऱ्याच वेळेनंतर अभिजित इकडे खेळायला आला होता या मैदानावर. जासईचं मैदान यांचं खेळ बघण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक इथं उत्सुक असतो. पण ज्याप्रमाणे गोलंदाजी केली या खोतनं पहिल्याच चेंडूवर अभिजितला मोहात पाडला आणि लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्यांनी ठेवला होता, त्याच्या ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला आणि हा फटका मारण्याच्या नादात मात्र अभिजित बाद होते. आता आव्हान कठीण होते, अशक्य नाही. कुठलीही गोष्ट जगामध्ये अशक्य नसते. ती गोष्ट तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त व्हावं लागेल. तुम्हाला स्वतःला मनाला सांगावं लागेल हां मी तयार आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला मदत करण्याचा विचार करताना तेव्हा परमेश्वरसुद्धा तुम्हाला मदत करत असतं. त्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. नवीन फलंदाज अनिकेत कोहली येत आहे. अनिकेत कोहली 70 धावांचा पाठलाग करायचा. 2 फलंदाज ओपनिंगचे फलंदाज गारद केलेत. जीतकोचा चेंडू अप्रतिम चेंडू. या चेंडूला सन्मान दिल्यावाचून गत्यंतर नव्हतं फलंदाजानं. त्याने बघितलं की फलंदाज पुढे येण्याचा प्रयत्न करतो. अप्रतिम गोलंदाजी. काय अभ्यास असेल, काय पूर्वाभ्यास या खेळाडूचा, काय त्यांचा सराव असेल आणि काय त्याच्या योजना. जबरदस्त असा खेळ बघायला मिळते. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. दिगोडे संघ इथं पिछाडीवर आहे. तुम्हाला पिछाडीवर राहून चालणार नाही. तुम्हाला हातपाय हलवावे लागतील, तुम्हाला प्रयत्न करावे लागेल, तुम्हाला धावा जमावे लागतील. ज्याप्रमाणे तकदीर पाटील या मैदानावर बरसला ना, तो थांबला. 5व्या षटकामध्ये धावा आल्या नाही तर तो थांबला, वेट केलं आणि जशी त्याला संधी आली षटकारांची पाऊस पडली. शेवटच्या षटकामध्ये 6 षटकार मांडले त्यांनी मारले आणि धावांचा रतीब जो त्यांनी वाढवला ना तो अतिशय महत्त्वाचा. खोल टप्प्याचा चेंडू बघितलाय. लॉंग ऑन रिजनमध्ये चेंडू टोलला जातो. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय. दरम्यानच्या काळात जितका वेळ होता त्यामध्ये 1 धाव. एकेरी दुहेरी नाही. आता चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. जसजसे चेंडू निर्धाव की एकेरी धाव जाईल तसा दबाव दिगोडे संघाकडे जाईल. धावसंख्या 1ने आणखी वाढली जातोय. धावसंख्या धाव पडला 3. 7 धावा. 7 धावा धावपलकावं लागलं जातं. जीत खोत चांगली गोलंदाजी करते. अचूक टप्पा, नियंत्रण गोलंदाजी. अतिशय चांगला फटका, जबरदस्त घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा जबरदस्त लाजवाब असा फटका मारला. चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. षटकार.
अशाच फटक्यांची गरज आहे. बघितलं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होता, पण आपल्याला काहीतरी डिफरंट करावं लागेल. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग तुम्हाला करावं लागेल. तुमच्या क्षेत्राच्या तुमच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्हाला खेळ करावा लागेल. टेनिस क्रिकेट आता मोठं झालं आहे, टेनिस क्रिकेट बहरलं आहे, टेनिस क्रिकेटमध्ये आता व्यावसायिक झाला आहे आणि त्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये टेनिस क्रिकेटला एक व्यवसाय तुम्ही म्हणून बघत असा खेळाडू म्हणून, तर त्याच्यावर पूर्ण फोकस करा, त्याला टायमिंग द्या आणि निश्चितच वेळ द्या आणि ते वेळेनुसार आपला खेळ करा. 13 धावा. चांगला पटका कावरिजनमध्ये क्षेत्ररक्षक ही दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. मिडविकेट क्षेत्र आला, चेंडू उचलेपर्यंत फेकी केली. 2 धावा. तिसऱ्या धावांचा प्रयत्न केला जातोय. काय होईल, धोका पत्करला का? आणि इथं धोका निर्माण होतोय, फलंदाज होतोय धावबाद. मला वाटतं 2 धावा झाल्या होत्या. तिसरी धाव घेण्याची काही गरज नव्हती, कारण दोन्ही फलंदाज ज्याप्रमाणे खेळत होते ना, चांगली धावसंख्या येत होती. जीत खोत्याला गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत होता, पण त्याची लेंथ बिघडून त्यांनी काम केलं होतं. एक षटकार आला होता आणि दुहेरी सुद्धा धाव आली ती. 2 धाव मिळतात. 15 धावा धावपलकावर लागल्या जातात. आणखी एक फलंदाज होतोय बाद. रसिक कोहली येत आहेत. थोडं अडचण निर्माण होतंय. थोडंसं धावबाद का होतात, कारण ही तिसरी धाव नव्हती. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण केले होते, गोलंदाजाच्या हातातून चेंडू पडला होता, पण तितक्या दूरवर नव्हता त्याच्यापासून. या काही गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला बेसिक गोष्टींचं डोक्यामध्ये ठेवावे लागतात आणि त्यानुसार तुमच्या योजना मैदान प्रत्यक्ष आखाव्या लागतात आणि त्या संघाला मात्र त्याचा फटका बसला जातो. फुलटॉस चेंडू गतीपरिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू पडला होता, पण तो चेंडू नीटसा खेळता आले फलंदाजाला. षटक क्रमांक 2 संपलं जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावांचा पाठलाग करत असताना इथं दिगोडे संघाची अवस्था आहे. 3 फलंदाजच्या मोबदल्यात धावा जमवल्या त्या फक्त 15 धावा आणि त्यामध्ये आयुष कोहली बाद झाला, तर अभिजित सारखा एक नामवंत फलंदाज बाद झाला. आता या फलंदाजावर जबाबदारी आली. उरलेल्या फलंदाजांना दाखवावं लागेल की उरलेल्या 3 षटकामध्ये उरलेल्या धावा आम्ही पूर्ण करू शकतो. 55 धावा. आव्हान फार कठीण आहे. 55 धावा जमायचे आहेत. 3 षटकं, 18 चेंडू, 55 धावा. ज्याप्रमाणे तकदीर पाटीलनी आपल्या जीवदानी संघाचं तकदीर ज्यांनी बदलली ना, फलंदाजी केली आणि तो ज्यावेळी जासेच्या मैदानात येतं ना, मला त्याची फलंदाजी बघताना फार आवडतं. इतका संयम आणि शांत क्रिकेट खेळत असतं, पण त्याच्या पट्ट्यात चेंडू आल्यावर चेंडू चौकार षटकार तो मारत असतो. बऱ्याच त्याच्या शृंखला मी इथं कव्हर केलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळेला त्याला बघितलं. बघे बॅक टू क्रिकेट. आडवे बॅटने मारण्याचा प्रयत्न. आज चेंडू जातोय निर्धाव चेंडू. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता चेंडूची वाट बघून नाहीत, तर चेंडूची तुम्हाला वाट लावावी लागेल. जर विजय प्रस्थापित करायचा असेल शशिकांत स्पोर्ट दिगोडे संघाला, तर मोठे फटके मारावे लागेल. पण आदित्य पाटील आणि जीवदानी बामणडोंगरी संघ एक नामवंत संघ आहे आणि त्या नामवंत संघाला माहिती आहे या सिच्युएशनमध्ये फलंदाज काय करणार आहेत आणि आम्हाला काय करायचं आहे. आदित्यला माहिती आहे, तो आता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न कर, त्याच्यापासून मात्र दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये यश आलं आहे. 2 चेंडू आतापर्यंत षटकातले फेकलेत आणि दोन्ही चेंडूवर फक्त दिली एक धाव आणि संघाचं धाव फलक खाल्लं जातं आहे. 16 धावा. आणखी 54 धावा जमावे लागतील. येणारे चेंडू बाकी असतील ते 16 मध्ये 54. 16 चेंडू 54 धावा. 16 चेंडू 54 धावा. कठीण होते आव्हान. या अपेक्षेनं प्रेक्षक वर्ग आला होता आणि 2 संघामध्ये एक संघर्ष प्रेक्षकांना बघायचा होता. अपेक्षित होती संघर्ष आणि चांगला चेंडू पडायचा. यष्टांचा वेध घेतला जातो. फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या इनिंगमध्ये 70 धावांचा जेव्हा पाठलाग करायचा असतो ना, तर पहिल्या P1 आणि P2 मध्ये धावा येणं गरजेचं. किमान त्यामध्ये तुमचं जर विकेट गेल्या नाही ना, तर नंतर तुम्ही धावा जमवू शकता. पण इथं दिगोडे संघाची दुहेरी अडचण झाली. एका बाजूने त्यांच्या विकेट गेल्या आणि दुसऱ्या बाजूने त्यांना धावाही जमवता आल्या. त्याला कारण जीवदानी बामणडोंगरी संघ आज संपूर्ण रायगडमध्ये एक नामांकित संघ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, ज्यांचं नाव घेतलं जातं, ते असंच नाही. त्या पाठीमागं त्यांची आहे मेहनत. त्यांचे कर्णधार तेजस म्हात्रे यांची मेहनत, त्यांचं नियोजन, त्यांचं आयोजन, त्यांचं डोकेलिटी आणि त्यांचा मास्टर माइंड या संघाच्या पाठीमागं सतत फिरत असतं आणि प्रत्येकाला ते चार्ज करत असतात. आणि हे नवोदित गोलंदाज फलंदाज काय बहारदार पालन करतात कार्यक्रम करतात आणि आपल्या ज्याप्रमाणे नियोजन काम दिलं आहे, ते प्रत्येकजण काम आपलं व्यवस्थित पार पडत असतं. हेच तर गुपित आहे, यश आहे बामणडोंगरी संघाचं. आणि जासईचं मैदान म्हटलं की जासईच्या मैदानावर ते सहजासहजी खाली आत जात नाहीत. या आत्तापर्यंतचा इतिहास आहे. जास्तीत जास्त वेळा इथं ते फायनलमध्ये पोहोचलेलं आहे, हा त्यांचा इतिहास आहे. आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्तीच्या दिशेनं आज एक भक्कम पाऊल आज या सामन्यातून ते टाकतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. शशिकांत स्पोर्ट दिगोडे संघ कधीही या स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळ करताना दिसे. एक षटक त्यांचं चांगलं पडलं, पण त्यानंतर फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजीमध्ये त्यांना सूर सापडले. त्याला कारण गोलंदाजी चांगली होते. अप्रतिम गोलंदाजी. म्हटलं होतं की जीवदानी बामणडोंगरी संघाचं यश कशात, त्यांना माहिती आहे यावेळी धावा जास्त आहेत, मोठा फटका मारण्याचा फलंदाज
प्रयत्न करील, त्याच्यामुळे शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्याला त्यामध्ये यश येते. ते इथं विकेट घ्यायला जात नाहीत, त्यांचं ते गेम प्लॅनिंग आहे आणि त्या प्लॅनिंगनुसार इथं खेळ करताना दिसते. पुढचा चेंडू मोठा फटका, मोठा प्रहार आलाय. असे फटके यायला पाहिजे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ठोकला जातोय. खणखणीत असा दर्जेदार षटकार. धावसंख्या धाव पलटावं लागते, ती बऱ्याच उशिरानंतर वाढली जाते. 22 धावा. 17 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा धावपलकावं लागल्या. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 चेंडू आणि 48 धावा. 13 चेंडू 48 धावा. या 13 चेंडूमध्ये 8 वेळेला चेंडू तुम्हाला सीमे बाहेर पाठवावा लागेल विजय प्राप्त करायचा. पण इथं असला गोलंदाज नामची नाही. त्याने अनेक सामने असे खेळलेत, अनेक सिच्युएशन अशा प्रकारे हाताळले आहेत. पुढचा चेंडू मात्र त्याने बघा कसा गतीपर्यंत टाकला पण ऑप्शनच्या बाहेर टाकला. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 70 धावांचा पाठलाग करत असताना इथं संघाने धावा जमल्या 22 धावा. शशिकांत स्पोर्ट दिघोडे संघाची 22 धावा धावपलका लागल्या. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये आत्ता प्रत्येक चेंडूवर चौकार असं समीकरण आलं आहे. गोलंदाज होते भानुदास म्हात्रे, नाव परिचित आहे. भानुदास म्हात्रे गोलंदाज, फलंदाजीमध्ये अयशस्वी ठरला असला. गोलंदाजी काय करतोय, पहिला चेंडू भानुदासचं स्वागत करतोय. मिडविकेट क्षेत्र क्लिअर केला जातोय. येतोय खणखणीत असा षटकार. षटकार मारावे लागते, प्रयत्न करावे लागले. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. वालूचे कंठ करतात तेल ही गले. आज जर वालूचे कंठ करतात तेल ही गले थोड्या मिनिटांनी सांगितलं तर मग 11 चेंडूमध्ये तुम्हाला उरलेल्या 42 धावा का येऊ शकत नाही, हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि मैदानामध्ये जाव, झुंजार व्हावं लागेल तुला मैदानावर हा सामना जर जिंकायचा असेल तर. पण पुन्हा एकदा भानुदासने आपलं अस्त्र बाहेर काढलं. यारकड चेंडू टाकला, एकदा पूर्ण केली जातोय, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात षटकार मारणारा फलंदाज जेव्हा बाद होतो तेव्हा संघाला दुःख होत असतं, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता असतं. इथं फलंदाज धावतोय बाद. 29 धावपलका लागल्या जातात. योगेश बाद होतं. योगेशने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, त्याला माहिती आहे की स्ट्राईक माझ्याकडे आता येणं गरजेचं. ज्याप्रमाणे बॅटमध्ये षटकार आला होता योगेशच्या, तिथं धोक्याची धाव त्याने घेतली आणि धोक्याची घंटा आपल्या संघासाठी वाजवून तो आता मैदानाच्या बाहेर जातोय. 29 धावा, 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. बामणडोंगरी संघाचे खेळाडू बघितले निश्चिंत आहेत. त्यांना माहिती आहे की विजय आपल्या दृष्टिक्षेपात आहे आणि विजयाच्या अगदी जवळ उंबरट्यावर आहे. तो विजयाचा झेंडा, आज पहिला झेंडा आपण या मैदान रोवण्याच्या अगदी जवळ पोचलेला आहोत. हे बामणडोंगरी संघाचे सर्व खेळाडू जाणतात, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स सेक्शन आहे त्यांच्या दिसतोय. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल भानुदासचा. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 2 चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. 29 धावा धावपलकावर लागला जातात. 29. पुढचा चेंडू, मोठा फटका, प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे, बराच उशीर हवेमध्ये आहे पण चेंडू क्लिअर होतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. या ओव्हरमधला आलेला हा दुसरा षटकार. सामना अद्याप संपलेला नाही, कारण आम्ही अद्याप जिंकलेला नाही. येणारा खेळाडू प्रवीण सांगतोय आपल्या संघाला की अद्याप आपण हार मानलेली नाही, हार मानायचीच नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटचे चेंडू परत विजयासाठी धडपड करायची, प्रयत्न करायची आणि तो विजय आपल्या कसा कवेत येईल याचा आपण विचार करायचा आणि त्यासाठी आपल्याला खेळ असं करावे लागेल. 9 चेंडू आणि 35 धावा. 9 चेंडू 35 धावांची आणखी गरज आहे. चांगला षटकार आला आहे. सामन्यामध्ये स्थिरता प्राप्त करायची असेल तर उरलेल्या 3 चेंडूमध्ये 5 प्रहार करावे लागेल. 35 धावांची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आणखी मोठे फटे येतील का? प्रेक्षकांच्या भुवया आता मात्र उंचावल्यात. प्रेक्षक या सामन्याकडे सकारात्मक दृष्टीने आत्ता बघायला लागलेत. पण भानुदासने टाकला चेंडू, 1 धाव मिळतोय. दुसरी धावचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मय पण अंतिम क्षणी निर्णय घेतला की 2 वेळा असं झालं की आपण दुसरी धाव घेताना बाद झालोय. थोडासा आपण संयम दाखवूया. 1च धाव मिळेल. एका धावावर संघाचं धावपलक खाल्लं जातं. 36 धावा धावपलका लागला. आणखी 34 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या चेंडू मध्ये 8 मध्ये 34, 8 मध्ये 34 बनवायचे आहेत. कुठल्याही क्षणी काही घडू शकतोय. मैदान आहे, धावांचं मैदान आहे. या मैदान बऱ्याच वेळा असं झालंय. यावेळेचा चेंडू पुढल्याने टाकला, चेंडू सरळ बॅटने खेळून काढला, लॉंग ऑन रिजनमध्ये जातोय. 1च धाव. आणि इथं बामणडोंगरी संघ समाधानी असेल, एकीने दुहेरी धाव देण्यास ते समाधानी असतील, कारण त्याला आत्ता समजते की चेंडू बाकी असते 7 आणि 7 चेंडूमध्ये निर्णायक वेळेसाठी 33 धावांची गरज आहे. पुढला सामना असेल माणकेश्वर केगाव आणि कुंडेवाळ संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेचच आपण या नाणेफेकीसाठी या. अतिशय चांगला फटका मारला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. भानुदासचं हे षटक संपलं. ह्या षटकामध्ये थोडासा त्यांना मार बसला. 2 षटकार, 4 सिंगल अशा प्रकारे धावा आल्या.
आणि संघाची धावसंख्या धावपणाकडे ते 38 धावा, 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक आहे, 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजे हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला कम से कम 5 षटकार मारावे लागतील. क्रिश मात्रे यावेळेचा चेंडू, एकच धाव. दरम्यानच्या काळात नवी मुंबईचं जे विमानतळ आहे तिथं वाहतुकीचं पहिलं विमान आज इंडिगो कंपनीचा सक्सेसफुली उड्डाण त्यांनी केलेलं आहे. अभिनंदन. आणि लवकरच त्याला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नावसुद्धा देण्यात यावं अशी मागणी सर्व आमच्या प्रकल्पग्रस्तांची ती मागणी पूर्ण होणारच. पुढं मॅचकडे बोलूया. 31 धावांची गरज आहे सामन्यामध्ये. आता काही शिल्लक राहिलं नसलं तरी हा फलंदाज सांगतोय की मी मोठे फटके मारण्यासाठी इथं आलो आहे. चेंडूटा पाठवला आहे सीमारेषेच्या बाहेर, 6 धावन करता. चांगली फलंदाजी, चांगली फलंदाजी. अशी फलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये आली असते ना तर सामन्यामध्ये आव्हान जिवंत राहिलं असतं. आता 45 धावपलक 45 धावपलकाला म्हणजे आणखी 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू बाकी असतील ते फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये 25 धावा. मोठा फटका येतो, अतिशय चांगला फटका, दर्जेदार फटका. यावेळी मिडल स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकलाय. दणदणीत खणखणीत षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. दिगोडे गावचं नाव का मोठं घेतलं जातोय त्याची प्रचिती देतोय हा शशिकांत स्पोर्ट्स संघाचा हा खेळाडू. अप्रतिम अशी फलंदाजी. बॅक टू बॅक 2 षटकार ठेवतोय. सामन्यामध्ये जरी रंगत नसली तर मी रंगत आणू शकतो का 3 चेंडूमध्ये 19 धावा आणि काही होऊ शकतोय सामन्यामध्ये. तर पण यावेळी मात्र गोलंदाज तयार होतात. त्यांच्याने ब्लॉकमध्ये चेंडू टाकला, एकच धाव मिळतोय ती दिगोडे संघाला. 1 धाव मिळते ती या फलंदाजाला. आणि अशा प्रकारे या सामन्यावर मजबूत पकड मगर मिठी ज्याला म्हणतात ती जीवदानी बामणडोंगरी या संघाने मात्र मिळवली. त्याचं कारण, एकमेव कारण म्हणून मी ती तकदीर पाटील याची फलंदाजी. 2 संघामधला जो फरक आहे तो तकदीर पाटीलची फलंदाजी. ओपनिंगला आला, शेवट परत थांबला. 5व्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या, 3 फलंदाज बाद झाले. नॉन स्ट्राईकला तो सर्व बघत होता, हालचाली बघत होता. त्याला माहिती आहे की माझ्याकडे ती क्षमता आहे. मी जेव्हा शेवटच्या षटकामध्ये येईन 20-22 धावा काढीन. 20-22 नव्हे तब्बल 24 धावांची त्यांनी लयलूट केली. आणि 2 संघामध्ये जय आणि पराजयाची सीमा क्रॉस करणारा ती त्याची खेळी ठरली असं म्हटलं तर वावगं ठरणार. अशा प्रकारे जीवदानी बामणडोंगरी संघाचं या स्पर्धेमधलं पहिलं विजय त्यांनी संपादन केले. त्यांचं हार्दिक अभिनंदन. दिगोडे संघाचं आभार. या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेमध्ये येऊन आपल्या स्पर्धेची शोभा वाढत त्यामुळे आपला आभार मनापासून. आणि या सामन्याचा